फ्रेंड्स, गार्डनिंग विथ उज्ज्वला गार्डनमध्ये तुमचे स्वागत आहे. तर तुम्ही बघू शकता ह्या मी हँगिंग बास्केट आहेत. तर ह्या 10 याचा सेट आहे आणि त्या एकाच कलरमध्ये मी मागवलेल्या आहेत, कारण त्या मी ऑनलाईन मागवलेल्या आहेत. कारण मला ह्या एकाच कलरमध्ये हव्या होत्या, म्हणून मी तशाच मागवलेल्या आहेत. थोडी छोटी साईज आहे, परंतु ठीक आहेत, मस्त क्वालिटी आहे आणि त्याच्या साखळ्यासुद्धा छान आहेत. त्या सर्व आपल्याला अशा बसून घ्यायच्या असतात आणि त्याच्या ज्या हँगिंग बास्केट असतात त्याच्या बुडाला छिद्र पाडून घ्यायचे असतात. ही सर्व माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर प्लीज हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर इथे त्या भरण्यासाठी मी हे बघू शकता, हे गांडूळ खत घेतलेलं आहे. खूप छान असं चांगल्या क्वालिटीचं हे गांडूळ खत आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कुठल्याही प्रकारचं हँगिंग बास्केट भरण्यासाठी कोकोपीटचा सुद्धा उपयोग घेऊ शकता, कारण त्या हलक्या राहायला पाहिजे. तर मी इथे माझ्या बागेमध्ये मी कोकोपीटचा वापर करत नसल्यामुळे मी जास्तीत जास्त तर गांडूळ खताचाच उपयोग घेते, म्हणून मी इथे गांडूळ खत घेतलेलं आहे. तर बघू शकता, मस्त असं हे तयार झालेलं गांडूळ खत आहे आणि त्याच्या अशा ऑनलाईनसुद्धा एका एक किलोचं पॉकेटसुद्धा मिळू शकतं. आपण नर्सरीमध्ये सुद्धा खरेदी करू शकता, कुठेही हे मिळू शकतं. तर इथे बघू शकता, मी ह्या अशा ज्या साखळ्या आहेत त्या मी सर्व एका या बास्केटला लावून घेतलेल्या आहेत आणि त्याच्या बुडाला तुम्ही बघू शकता छिद्रसुद्धा पाडून घेतलेले आहेत. इथे ह्या लावायला मला खूप थोडं कठीण गेलेलं आहे, कारण जे साखळ्याचे तोंड आहेत ते असे एकमेकाला असे चिटकलेले होते, म्हणून मला ते व्यवस्थित असे काढून त्यानंतर मला ह्या हँगिंग बास्केटला त्या साखळ्या लावून घ्याव्या लागलेल्या आहेत, परंतु त्याची क्वालिटी छान आहे. आणि इथे मी अशी माती तयार केलेली आहे. जे गांडूळ खत आहे त्यामध्ये मी काही माझ्या गार्डनमधील माती मिक्स केलेली आहे, म्हणजे छान प्रकारे ही अशी माती तयार होईल. आणि ही हँगिंग बास्केट भरायची कशी ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. ही माती तयार केलेली आहे आणि माझ्याकडे जे झाडाचे वाळलेले पानं आहेत ते मी अजिबात फेकून न देता त्याचं सुद्धा खत मी तयार करते. आणि हे ह्या हँगिंग बास्केट हलक्या राहण्यासाठी आपण अशा प्रकारे ही जी बास्केट आहेत त्या भरू शकतो. इथे सुरुवातीला बघू शकता, मी हे जे माझ्याकडे वाळलेले पानं आहेत, जे पानकळ होते ते पानं आहेत, तर ते पानं मी याच्या बुडामध्ये असे भरून घेते. इथे बघू शकता, मी पूर्ण अशी हँगिंग बास्केट जर आपल्याला कोकोपीटचा जर उपयोग घ्यायचा नसेल तर आपण अशा प्रकारे हे जे पानं आणि जी माती आपण व्यवस्थित तयार करतो ती माती भरून सुद्धा हे छान प्रकारे हँगिंग बास्केट अशा हलक्या राहतील. याची आपण अशा अशा पद्धतीने भरली तर हँगिंग बास्केट हे छान अशा हलक्या राहतात आणि प्लांटसुद्धा त्यामध्ये व्यवस्थित राहतात. आधी मी बुडाला अशा अर्ध्या यानं पानं भरलेले आहेत आणि अर्धवट आता मी जी माती तयार केलेली आहे ती माती टाकून ही हँगिंग बास्केट अशी मी पूर्ण भरून घेते. आपल्याकडे जर पानं नसतील तर आपण जे की आपण ऑनलाईन आता खरेदी करतो त्याचे जे बॉक्स येतात त्याचेसुद्धा छोटे छोटे तुकडे करून जर आपण त्याच्या बुडामध्ये टाकले तर त्याचासुद्धा आपण उपयोग घेऊ शकतो. किंवा आपल्याकडे जे आपल्या किचनमध्ये वेस्ट असतं, जे की फळांच्या साली, जे भाज्या असतात त्याचेसुद्धा खूप आपल्याकडे त्याचा पाला निघतो, त्याचे देठ वगैरे असतात, ते सुद्धा फेकून न देता त्या आपण अशा त्याच्या बुडामध्ये टाकू शकतो. म्हणजे आपल्याजवळ पानंच असणं असं काही जरुरी नाही, त्याचंसुद्धा छान प्रकारे उपयोग घेऊ शकतो, कारण त्याचं छान असं खत तयार होतं. तर बघू शकता, मी अशा प्रकारे सर्व एक एक करून ह्या 10 हँगिंग बास्केट भरून घेतलेल्या आहेत. तर आता त्या भरून घेतल्याच्या नंतर त्यावर मी पाणी टाकलं आणि आता त्यामध्ये लावण्यासाठी माझ्या बागेतीलच माझ्याकडे खूप सारे आधीचेसुद्धा हँगिंग बास्केट आहेत. तर असे जे की हँगिंग बास्केटमध्ये लवकर असे लागतील असेच आपल्याला प्लांट लावायचे असतात. इथे मी हे सुरुवातीला मनी प्लांटच्या फांद्या घेतलेल्या आहेत. छोटे छोटे आपल्याला त्याच्या कट करून ह्या लवकर असे लागणारेच प्लांट होता वस्तूवर लावायचे.
इथे मी पहिल्या हँगिंग बास्केटमध्ये इथे मनी प्लांट लावत आहे, कारण तो सुद्धा छान प्रकारे लागतो आणि वेलासारखी त्याची वाढ होते आणि तो खाली लटकल्याच्या नंतर खूप छान असा दिसतो. आणि इथे मी अशा पद्धतीने फक्त आपल्याला असे त्या मातीमध्ये अशा टोचून द्यायचे असतात, तर खूप लवकर हा मनी प्लांटसुद्धा लागतो. हा पाण्यामध्ये लावला तरीसुद्धा तो पाण्यामध्ये छान प्रकारे राहतो. तर मी ही पहिली बास्केट अशी मनी प्लांटने लावून घेतलेली आहे. आणि दुसऱ्या हँगिंग बास्केटमध्ये सुद्धा मी आता दुसरा एक ही जी आहे हार्ट वाईन, ही सुद्धा मी ट्रँगल हार्ट वाईन ही सुद्धा मी अशी लावून घेत आहे, कारण ही सुद्धा वेलासारखी अशी छान अशी जी वाढ होते आणि खाली ती मस्त अशी लटकते, तर खूप दिसायला सुद्धा छान वाटतं. म्हणून मी असेच प्लांट निवडलेले आहेत की ते लवकरसुद्धा लागतील आणि या हँगिंग बास्केटमध्ये छानसुद्धा दिसतील, असेच मी याची निवड केलेली आहे. तर तुम्हीसुद्धा असे छान हँगिंग बास्केट घेऊन त्यामध्ये असे हे प्लांट लावू शकता आणि हे खूप लवकर असे लागतात आणि याची जास्त काळजीसुद्धा घ्यायची गरज नसते. म्हणून असे मी एक एक करून असे सर्व कुंड्यामध्ये मी हे वेगवेगळे असे प्लांट लावत आहे. आणि यांना लावणेसुद्धा खूप इझी आहे, म्हणजे नुसते त्याच्या काड्याच्या त्याचे जे बुडं असतात ते फक्त याच्या मातीमध्ये असे टोचून द्यायचे असतात आणि हे जे वेलवर्गी आहे हे नुसते त्यावर ठेवायचे आणि त्यावर थोडी माती टाकून जर आपण व्यवस्थित असे लावले तर ते सुद्धा लवकर असे लागतात. इथे बघू शकता अशा पद्धतीने मी हे लावून घेत आहे. इथे मी सर्व असे वेगवेगळे हे जे प्लांट आहेत हे मी असे लावून घेतलेले आहेत. पर्पल हार्ट वाईन, मनी प्लांट, ट्रँगल हार्ट वाईन, स्पायडर प्लांट, हे असे सर्व मी हे जे हँगिंग बास्केटमध्ये लावून घेतलेले आहेत. आणि वरूनसुद्धा मी आधीसुद्धा पाणी टाकलं होतं आणि नंतरसुद्धा मी सर्व याला पाणी टाकून त्या अशा मी माझ्या बागेमध्ये जो गाडीसाठी शेड एरिया केलेला आहे तिथेच हे असे छान मी लटकून दिलेले आहेत. तर खूप सुंदर अशा दिसत आहेत. एका कलरमध्ये असल्यामुळे सुद्धा खूप छान दिसत आहेत. आणि आधीच्यासुद्धा मी बघू शकता कशा लावलेल्या आहेत. तर त्यामध्ये जे प्लांट लावलेले आहेत त्याचीसुद्धा छान वाढ झालेली आहे. थँक्यू. बाय. हॅपी गार्डनिंग.